विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सरळ सेवेच्या माध्यमातून मागच्या काही महिन्यांमध्ये वेगवेगळ्या विभागाच्या भरती प्रक्रिया खूप चांगल्या प्रमाणात पार पडलेल्या आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्र विधानसभेची आचारसंहिता लागण्याच्या अगोदर म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या अगोदर वेगवेगळ्या विभागाच्या भरती प्रक्रिया या राबवल्या जाणार आहेत. त्यातच माहितीच्या अधिकारामध्ये लेखा व कोशागार विभागाला माहिती विचारली गेली की आपल्या विभागाची भरती साधारणतः कधी होणार आहे. तर त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की पुढच्या 8 दिवसामध्ये लेखा व कोशागार विभागाची भरती प्रक्रिया आम्ही राबवणार आहोत. म्हणजेच आता ही गोष्ट क्लिअर आहे की पुढच्या साधारणतः 8 ते 10 दिवसामध्ये लेखा व कोशागार विभागाची भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, जाहिरात येणार आहे. मग त्याच अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत आणि या माहितीच्या अधिकारामध्ये त्यांनी कुठल्या विभागाच्या किती जागा रिक्त आहेत याची सुद्धा माहिती दिलेली आहे. साधारणतः 424 जागा रिक्त आहेत अशी माहिती त्यांनी दिलेली आहे, ते सुद्धा आपण पाहणार आहोत. मग आता विद्यार्थी मित्रांनो 2018-19 ला लेखा व कोशागार विभागाची जाहिरात आली होती. त्या जाहिरातीच्या अनुषंगाने नेमकी शैक्षणिक पात्रता काय लागते, वयोमर्यादा किती असावी लागते, परीक्षा कशी होते, अभ्यासक्रम काय आहे या संदर्भात आपण सगळी माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. पुढच्या 5 ते 7 मिनिटांमध्ये आपण सगळी माहिती घेणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो जाहिरात आल्यानंतर अभ्यास करायचा नसतो, तर जाहिरात येण्याच्या अगोदरच अभ्यासाला सुरुवात करायची असते, तरच आपला अभ्यास चांगला होतो. जाहिरात आल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण रिव्हिजन करायची असते. त्यामुळे आता तुम्ही शांत न राहता जोरदार तयारी करा, कारण सरळ सेवेच्या माध्यमातून सरळ सेवेच्या परीक्षांचा फायदाच हा एक आहे की अभ्यास एक आहे आणि त्यावरती अनेक परीक्षा तुम्हाला देता येतात. त्यामुळे त्या अभ्यासाचा कुठे ना कुठे फायदा तुम्हाला नक्की होतो. चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया लेखा व कोशागार विभागातील रिक्त पदांची. बघा या ठिकाणी संदर्भ काय संदर्भ आहे, मागितलेल्या माहितीचे स्वरूप. काय माहिती मागितली होती? संचालनालय लेखा व कोशागार अधीनस्थ कनिष्ठ लेखापाल भरती 2023. ठीक आहे. आता कनिष्ठ लेखापालच्या अनुषंगाने माहिती मागवलेली आहे की किती पद रिक्त आहेत. तर बघा या ठिकाणी कनिष्ठ लेखापाल सरळ सेवा पदभरती 2023 करिता विभागनिहाय जागेचा तपशील खालीलप्रमाणे. बघा कोणत्या कोणत्या जागा रिक्त आहेत. तर कोकण विभाग 178, पुणे विभाग 66, नाशिक विभाग 39, छत्रपती संभाजीनगर 36, अमरावती विभाग 47 आणि नागपूर विभाग 58. आणि पुढील 8 दिवसामध्ये जाहिरात येईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. बघा या ठिकाणी 2019 ला जी जाहिरात होती त्यामध्ये लेखालिपिक आणि कनिष्ठ लेखापाल अशी पदं होती. बरं आता जी रिक्त पदांची माहिती आहे ती कशी आहे. तर बघा आता मी तुम्हाला सांगितलं ही रिक्त पद आहेत. साधारणतः एकूण 424 रिक्त पदांचा तपशील त्यांनी आपल्याला दिलेला आहे. चला तर मग पुढे आता या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय लागते. मग लेखालिपिक आणि पुढचं जे आहे कनिष्ठ लेखापाल या दोघांच्या अनुषंगाने आपण माहिती घेऊया. ठीक आहे. बघा आता या ठिकाणी कनिष्ठ लिपिक या कनिष्ठ लिपिकसाठी काय काय पात्रता लागते. किमान 55% गुणांसह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, म्हणजेच इयत्ता 12वी तुमचं 55% असलं पाहिजे. बघा आता ही अट जी आहे शैक्षणिक पात्रतेची अट ही 2019च्या जाहिरातीमधली आहे. कदाचित ह्या जाहिरातीमध्ये थोडेफार बदल होऊ शकतात. ठीक आहे. पण आपल्याला थोडासा एक अंदाज यावा या अनुषंगाने आपण ही जुनी जाहिरात पाहत आहोत. ठीक आहे. बघा किमान 55% गुणांसह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे. ठीक आहे. आता खालील प्रमाणे उच्च अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल. म्हणजे हे जे पद आहे लेखालिपिक किंवा लेखा परीक्षा लिपिक यासाठी फक्त 12वी उत्तीर्ण लागतंय. पण आता पुढे जे शिक्षण दिले ते जर तुमचं असेल तर तुम्हाला अधिक पसंती दिली जाईल असं म्हटलंय. ठीक आहे. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, वाणिज्य विषयासह उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा वाणिज्य शाखेची पदवी. आता वाणिज्य म्हणजे कॉमर्सचा विषय घेऊन तुम्ही 12वी झालेला असाल तर तुम्हाला अधिक पसंती दिली जाईल किंवा कॉमर्समध्ये डिग्री असेल तर अधिक पसंती दिली जाईल. सांख्यिकी, गणित किंवा अर्थशास्त्र असा मुख्य विषय घेऊन कला शाखेची पदवी असेल तर पसंती असेल. सांख्यिकी किंवा गणित असा मुख्य विषय घेऊन विज्ञान शाखेची पदवी असेल तर पसंती असेल. भारतीय परिव्यय किंवा कार्य लेखापाल संस्थेकडून घेण्यात येणारी परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर पसंतीक्रम असेल. किंवा व्यवसाय प्रशासनाची म्हणजेच बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनची पदवी असेल तर अधिक पसंती दिली जाईल. कोणतीही पदवी आणि सनदी लेखापालाची मध्यमस्तरीय परीक्षा उत्तीर्ण केली असेल तरी तुम्हाला पसंती दिली जाईल. ठीक आहे. हा विषय पसंतीचा आहे. पण कमीत कमी शिक्षण किती लागतं, इयत्ता 12वी 55% बरोबर. ठीक आहे. पुढे आता टंकलेखन काय म्हटलंय, म्हणजे टायपिंगची पण आवश्यकता होती त्यावेळेस. बघा या ठिकाणी काय म्हटलंय,
मराठी टायपिंग 30 किंवा इंग्रजी टायपिंग 40 असं सांगितलेलं होतं त्यावेळेस. तर आताही टायपिंग आवश्यक असणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, चला पुढे. आता माजी सैनिकांच्या बाबतीमध्ये टायपिंगची अट जी आहे ती 2 वर्षापर्यंत त्यांना सूट असेल असं वेगवेगळी माहिती. बघा, माजी सैनिक नमूद शैक्षणिक अर्हता धारण करीत असतील परंतु टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण नसतील तर ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सामान्य प्रश्न विभाग यांच्या दिनांक 3 सप्टेंबर 93 शासन अधिसूचनेनुसार सेवेत रुजू झाल्याच्या दिनांकापासून 11 महिन्याच्या आत सादर करायचे आहेत. अच्छा, इथे 11 महिने सांगितलंय, म्हणजेच माजी सैनिकांना टायपिंगची अट लगेच लागू होत नाही, तर त्यांना 11 महिन्याच्या आत दिलं तरी चालते असं या ठिकाणी सांगितलं. ठीक आहे, चला पुढे. आता कनिष्ठ लेखापाल, आता ज्या पदांच्या रिक्त जागेबाबत माहिती अधिकारात मिळालेली आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते बघा. तर ज्यांनी पुढील कोणतीही अर्हता, आता पुढे जे दिलंय त्यापैकी कोणतीही एक अर्हता बघा, माझं या ठिकाणी किमान 55% इतक्या गुणांसह वाणिज्य शाखेची पदवी, म्हणजेच कॉमर्सची डिग्री 55% असली पाहिजे. ते नसेल तर सांख्यिकी, गणित किंवा अर्थशास्त्र असा मुख्य विषय घेऊन 55% इतक्या गुणांसह आर्ट्स शाखेची म्हणजेच कला शाखेची पदवी, किंवा सांख्यिकी किंवा गणित असा मुख्य विषय घेऊन किमान 55% गुणांसह विज्ञान शाखेची पदवी, किंवा भारतीय परिव्यय व कार्य लेखापाल संस्थेकडून घेण्यात येणारी परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली असेल, किंवा व्यवसाय प्रशासनाची पदवी किंवा कोणतीही पदवी आणि सनदी लेखापालाची मध्यमस्तरीय परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर, किंवा संगणक तंत्रज्ञान किंवा संगणक शास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान यातील विशेष ज्ञानासह अभियांत्रिकी पदवी धारण केली असेल तर. बघा, यापैकी कोणतंही एक चालणार आहे, लक्षात घ्या. आणि कुठल्या ना कुठल्या शैक्षणिक पात्रतेमध्ये आपण नक्की बसतोय. आता पुढे या ठिकाणी या दोन्ही पदांसाठी, मग ते लेखालिपिक असेल किंवा कनिष्ठ लेखापाल असेल, यासाठी MSCIT ची अट ही कंपल्सरी आहे किंवा MSCIT ला समकक्ष कोर्स तुमचा झालेला असला पाहिजे. ठीक आहे, पुढे. मग आता वयोमर्यादा, त्यावेळेस वयोमर्यादा काय सांगितली होती बघा. सर्वसाधारण म्हणजे ओपनला 38 वर्षापर्यंत परीक्षा देता येईल, मागासवर्गीय ओपन सोडून बाकी सर्व कॅटेगरी तुम्हाला 43 वर्षापर्यंत परीक्षा देता येईल, खेळाडू असाल तर 43 वर्षापर्यंत, अगोदर शासकीय सेवेत तुम्ही कर्मचारी असाल तर 43 वर्षापर्यंत देता येईल. ठीक आहे, शासन निर्णय दिनांक 6 ऑक्टोबरचा स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य किंवा 1991च्या जनगणना कर्मचारी किंवा सन 94 नंतरचे निवडणूक कर्मचारी काही असाल तरी 45 वर्षापर्यंत परीक्षा देता येईल. अंशकालीन कर्मचारी असाल तर 55 वर्षापर्यंत, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल तर 45 वर्षापर्यंत. ठीक आहे, माजी सैनिकांच्या बाबतीमध्ये खुल्या प्रवर्गामध्ये माजी सैनिक असाल तर 38 वर्ष अधिक सेवा कालावधी अधिक 3 वर्ष. ठीक आहे, आणि ओपन सोडून बाकी सर्व कॅटेगरीमध्ये असाल तर 43 वर्ष अधिक सेवा कालावधी अधिक 3 वर्ष. ठीक आहे, चला. आणि तुम्ही जर अपंग संवर्गामध्ये असाल तर वयाच्या 45 वर्षापर्यंत तुम्हाला हा पेपर देता येत होता त्यावेळेस. ठीक आहे, आता परीक्षेचे स्वरूप, आता बघा या ठिकाणी भरपूर माहिती दिलेली आहे. तर परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे, तेव्हा ही सरळ सेवा आहे. तर या ठिकाणी बघा काय म्हटलंय, जाहिरातीतील नमूद केलेल्या पदांसाठी एकूण 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. ठीक आहे, मग आता त्या संदर्भातली माहिती त्यांनी खाली दिलेली आहे. मग या ठिकाणी बघा ही सरळ सेवा आहे, यामध्ये मराठी व्याकरण याचे 25 प्रश्न असणार आहेत, त्यानंतर इंग्रजी व्याकरण याचे 25 प्रश्न असणार आहेत, गणित अधिक बुद्धिमत्ता त्याला आपण मॅथ रिझनिंग म्हणतो. ठीक आहे, याचे 25 क्वेश्चन असणार आहेत, आणि GK GS ठीक आहे म्हणजे जनरल नॉलेज अँड जनरल स्टडी याचे तुम्हाला 25 प्रश्न असणार आहेत. असे 100 प्रश्न असणार आहेत, एक प्रश्न 2 मार्काला, असा हा 200 मार्कांचा पेपर तुमचा या ठिकाणी होणार आहे. आता बघा, सरळ सेवेची कोणतीही परीक्षा तुम्ही जर देत असाल तर स्ट्रक्चर तर हेच आहे. आता हीच सगळी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की मराठीचे प्रश्न हे फक्त मराठीमध्ये असतील, इंग्रजीचे प्रश्न हे फक्त इंग्रजीमध्ये असतील, आणि गणित बुद्धिमत्ता आणि GK GS हे दोघांचे प्रश्न मराठीमध्ये पण असतील आणि इंग्रजीमध्ये पण असतील. ठीक आहे, मग अशा पद्धतीने तुम्हाला हा पेपर द्यायचा आहे, ज्याची जाहिरात पुढच्या 8 दिवसामध्ये येत आहे. जागा देखील खूप चांगल्या आहेत आणि अजून जागेमध्ये वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये या जाहिरात आल्यानंतर जो काही तुम्हाला पुढे 2-1 महिन्याचा कालावधी मिळणार आहे पेपरसाठी, परीक्षा जवळजवळ निश्चित आहे की TCS घेणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आता जाहिरात आल्यानंतर काही गोष्टी आणखी क्लिअर होतील. ती जाहिरात आल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्याची जबाबदारी आमची आहे, त्याची काळजी करू नका. पण अभ्यास मात्र तुम्ही आत्तापासून स्टार्ट करा, कारण सरळ सेवेचा मी तुम्हाला आधीच सांगितलं, एकदा अभ्यास तुम्ही केला की त्याच्यावर तुम्हाला वेगवेगळ्या सरळ सेवा देता येतात. त्यामुळे असं नाहीये की वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगळा अभ्यास करायचा आहे. सरळ सेवेचा फायदा हाच आहे की तुम्हाला एकदा अभ्यास केला की तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षा देता येतात. त्यामुळे खूप चांगला अभ्यास करा.
या संपूर्ण प्रवासात तुम्हाला गायडन्स करण्यासाठी, मदत करण्यासाठी इग्नाइट अकॅडमी तुमच्या सोबत आहे. आपली ही एक सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच आहे, ज्यामध्ये इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ज्ञ शिक्षकांनी हा सगळा सरळ सेवेचा अभ्यास अत्यंत खोलामध्ये जाऊन शिकवलेला आहे. त्यामुळे नक्कीच आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना या बॅचचा फायदा झाला, तुम्हालाही नक्की होईल. यासाठी इग्नाइट अकॅडमीचे ॲप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे. अधिक माहितीसाठी 8888996116 या नंबरला संपर्क करायचा आहे. आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या परीक्षांच्या माहितीसाठी, नवीन नवीन जाहिरातींची माहिती जाणून घेण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.